ओम नमो नारायणाय। मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देवगिरी, सदस्य मराठी विश्वकोश, महाराष्ट्र शासन, समुपदेशक, प्रबोधनकार, योग व्यायाम, अध्यात्म, निसर्गोपचार, पर्याय उपचार आणि ज्योतिषतज्ञ। चला तर आपण आज सुदर्शन हरिपाठ 1 ते 28 ओव्या पाहूया। सुदर्शन हरिपाठ म्हणजे थोडक्यात आजची पिढी ही आधुनिक होत चालली आहे, त्यामुळे आजच्या युवा पिढीचा जास्तीत जास्त कल हा आधुनिक आयुष्य जगण्याकडे आहे। वेळेनुसार बदल होत जाणे हा तर निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे जग जरी बदलत असलं तरी आपण आपली खरी संस्कृती विसरता कामा नये। आपल्या देशातील संस्कृतीचा इतिहास खूप मोठा आहे। महाराष्ट्राची संस्कृती देखील आहेच। आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी म्हटलं जातं। हरिपाठातून आपणास खूप चांगला बोध मिळतो। आपल्या मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो। अध्यात्म हा शब्द उच्चारताच देवाची या द्वारी हा अभंग नकळत जिभेवर नाचू लागतो। घराघरातून पूर्वी जशा ओया, अभंग, स्तोत्रे कानावर पडत असे, त्याचप्रमाणे हरिपाठ सहजतेने मुखातून बाहेर आले पाहिजेत। आजच्या काळात नित्यनेमाने दररोज हरिपाठाचे पठण केले पाहिजे, ऐकले पाहिजे, व्हिडिओद्वारे बघितले पाहिजे। हरिपाठाचे नियमित पठण ऐकणे आणि तिची भक्ती करणे आपणास सुख, शांती, समाधान आणि आनंदी आरोग्याची प्राप्ती करून देते, आत्मशांती लाभते। या सर्व माहितीच्या आणि माझ्या अनुभवाच्या आधारे सुदर्शन हरिपाठाच्या सुदर्शन म्हणजेच चांगल्या विचाराचे दर्शन घडवणाऱ्या 1 ते 28 अभंग आता आपण पाहूया आणि प्रत्येक अभंग आणि तिचा भावार्थ वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे आधुनिक जीवनशैलीनुसार नव्या रूपात आपल्या माहिती आणि अनुभवासाठी आपण पहा। परंतु आता आपण या व्हिडिओद्वारे फक्त अभंग 1 ते 28 पाहणार आहे। देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेरे मुक्तिचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोणी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय। चहुवेदी जा